इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्यावर स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही. रॉयल होण्यासाठी पैशांसोबतच माणसं पण कमवावी लागतात. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्या विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची काही गरजच नसते. जबाबदारी माझ्या 5वीलाच पुजली आहे. नाराज नाही मी, कारण माझी कहाणी सुपरहिट होणार विश्वास आहे मला माझ्यावर. काही प्रवास एकट्यानेच करावे लागतात. ना कुटुंब, ना मित्र, ना साथीदार. फक्त तुम्ही आणि तुमचा देव, बास. हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमाना शिवणाऱ्या सुयासुद्धा गंजतात. वाईट काळात कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका, कारण उपकाराचं ओझं सिंहालासुद्धा कुत्रा बनवून टाकतं. पैसा नसलेला व्यक्ती गरीब नसतो, ध्येय नसलेला व्यक्ती सर्वात जास्त गरीब असतो. ॲटिट्यूड नाही दाखवला तर लोक डोळे दाखवायला लागतात. जे उघडपणे शत्रुत्व दाखवतात त्यांच्याशी आपण 2 हात करू शकतो, पण त्यांचं काय जे हसत हसत पाठीवर वार करतात. इथं फक्त नोटांची भाषा समजली जाते मित्रा. जर हा कागदाचा तुकडा नसेल तर तुला काही किंमत नाही. प्रत्येक मुलाचा जीवन संघर्ष एका ओळीत मांडला जातो. ती ओळ म्हणजे तू कमावतो किती. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते छान जगता आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीत गर्व बाळगू नको मित्रा, कारण कालचा कागद आजचा न्यूजपेपर असतो आणि सकाळचा न्यूजपेपर संध्याकाळी कोपऱ्यात पडलेला असतो. ज्याने वाईट वेळ हसून टाळली ना, त्याच्या आयुष्यात आनंद परत यायला वेळच लागत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य प्रत्येक लुजरला लिजंड बनवण्याची संधी नक्कीच देत असतं. माझा स्वतःवर इतका विश्वास आहे की जिथं मला कोणी साथ देणार नाही तिथं मी एकटा उभा राहू शकतो. मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे मस्ती आणि मैत्री म्हणजे तू. बुद्धिबळ असो की जीवन, जिंकायचं असेल ना तर संयम हा ठेवावाच लागतो. आपल्याच परिवारात लावालाव्या करणारी मूर्ख टाळकी एक दिवस एकटीच पडलेली नजरेस येतील. जगाच्या सहानुभूतीची गरजच नाही मला. मी माझ्याच सुरात रमणारा उन्हाळ पक्षी आहे. दुतोंडी साप एवढा विषारी नसतो जेवढा विषारी 2 तोंडांचा माणूस असतो. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर पलटतो बरं का. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात. त्याने काही क्षणांच्या शरीराच्या भुकेने तिचं आयुष्य उधळून टाकलं. खरंच इतकं वाईट आहे का मुलगी होणं, हे तिनं तुम्हाला विचारलंय.